नमस्कार. अनुवंशिकता व उत्क्रांती या पाठाची आपण सुरुवात केलेली आहे आणि या पाठामध्ये बघा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उत्क्रांती म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. तर उत्क्रांती म्हणजे काय हो, तर भिन्न रचना आणि भिन्न कार्य असलेल्या पूर्वजांपासून म्हणजेच कोणत्या सजीवांमध्ये बदल झाले, वनस्पती आणि प्राणी या सजीवांमध्ये बदल झालेले. बदल झाले म्हणजे काय झाले, प्रागतिक विकास झाला आणि त्यालाच आपण काय म्हणत होतो, उत्क्रांती म्हणत होतो. याच्या आधीच्या व्हिडिओमध्येच आपण पाहिलेलं आहे. आणि आता उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे म्हणून सांगितलेलं आहे. बदल हा सतत होत राहतोय आणि आजपर्यंत पण बदल झालेला आहे आणि इथून पुढं पण झालेला आहे. फक्त एवढंच आहे की उत्क्रांती ही खूप जास्त कालावधीमध्ये होणारी प्रक्रिया आहे. लगेच होतीये का, आज आणि उद्या लगेच बदल दिसतोय का, नाही. काही महिन्यांनी दिसतोय का, नाही. तर हजारो वर्षाचा कालावधी ते उत्क्रांती होण्यासाठी जात असतो आणि कधीही न खंड पडणारी अखंड प्रक्रिया आहे. कशाची अखंड प्रक्रिया आहे, बदलांची अखंड प्रक्रिया आहे. आता अनेक शास्त्रज्ञांनी उत्क्रांतीविषयी अभ्यास केलेला आहे आणि आता जे आपण पाहणार आहोत ते आहेत बघा, उत्क्रांतीचे पुरावे. आपण काय करणार आहोत आता, उत्क्रांतीचे पुरावे पाहणार आहोत. उत्क्रांतीच्या पुराव्यामध्ये पहिला जो पुरावा दिलेला आहे इथं, एकूण 6 पुरावे तुमच्या पुस्तकामध्ये इथं दिलेले आहेत. त्यातला पहिला पुरावा आहे बाह्य रूपिकीय पुरावा. मी याच्या आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या शब्दातच त्याचा अर्थ असतोय. बाह्य म्हणजे बाहेरी, बाहेरून दिसणारे, आणि रूपीय म्हणजे रूपावरून, बाहेरून त्याच्या आकारावरून, रूपावरून किंवा इतर लक्षणावरून जे त्यांना पुरावे दिसले त्याला आपण काय म्हणतो, बाह्य रूपिकीय पुरावे. तर त्या बाह्य रूपिकीय पुराव्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे बघा, पेज नंबर 4 वर 1.4 मध्ये हे चित्र दिलेले आहेत. 3 प्राण्यांचे आणि 3 वनस्पतींचे चित्र दिलेले आहेत आणि तुम्हाला कृती दिलेली आहे की पुढील चित्रांचे निरीक्षण करून वनस्पतीच्या चित्रात व प्राण्याच्या चित्रात कोणत्या साम्य आढळते याची नोंद करा. आता तुम्हाला 3 प्राणी जर चित्र दाखवले, कुत्रा आहे, मेंढी आहे आणि कोल्हा आहे, आणि ह्याच्यामध्ये काय साम्य आहे असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणाल की मॅडम त्यांच्या तोंडाची रचना कशी आहे, सारखी आहे, बरोबर आहे. त्याच्या नाकपुड्या ज्या आहेत त्या विशिष्ट प्रकारे आहेत आणि सारख्याच दिसायला लागल्यात. नाकाचे जे छिद्र आहेत ते, कानांची रचना ह्या प्राण्यांची सारखी आहे आणि अंगावरील दाट केस हे सुद्धा आपल्याला बाहेरून दिसतात आणि म्हणून तोंडाची रचना, नाकपुड्या किंवा कानांची रचना आणि अंगावरील दाट केस अशी ह्या प्राण्यांमध्ये काय आहेत, समान वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यानंतर आपण काय करूयात, वनस्पतींचा अभ्यास करूयात. आणि वनस्पतींच्या अभ्यासामध्ये इथं जर तुम्ही या 3 चित्रांचा अभ्यास केला तर तिथं सुद्धा तुम्हाला अशीच लक्षणं समान दिसणार आहेत जशी आपण प्राण्यांमध्ये बघितली. कोणती लक्षणं दिसणार आहेत, पानांचा आकार. सगळ्या वनस्पतींच्या पानांचा आकार सारखाच असतोय. थोडीफार आकार म्हणजे थोडं लांब असतात, काही आखूड असतात, काही विभागलेले, पण पानांची रचना कशी आहे, सारखीच आहे. त्याच्यामध्ये असणारा शिराविन्यास गेल्या वर्षीच आपण शिकलो, समांतर शिराविन्यास आणि जाळीदार शिराविन्यास. म्हणजे पानामध्ये असणाऱ्या ज्या शिरांची रचना असते त्याला शिराविन्यास असं म्हणतात आणि ते शिराविन्यास जे दिलेले आहेत ते सुद्धा काय आहेत, सारखेच आहेत प्रत्येक पानांमध्ये. पानांना देठ असणारं सुद्धा दिसतंय, त्या देठाची रचना सुद्धा कशी आहे, सारखीच आहे. आणि अशी पानांच्या रचनेमध्ये असणारी समान वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. आणि ह्या सगळ्या अभ्यासावरून म्हणजे आपण आता काय पाहिले तर बाह्य रूप पाहिलं प्राण्यांचं आणि वनस्पतींचं, आणि मग ह्याच्यावरून काय आपण संदेश देतो किंवा आपल्या काय कन्क्लुजन आपण काय काढू शकतो, तर उगम समान आहे. या सर्वांचा उगम जो आहे म्हणजे प्राण्यांचा उगम समान आहे, वनस्पतींचा उगम समान आहे किंवा सर्वांचं शरीर पेशींचं बनलेलं आहे, तर एकाच पूर्वजांपासून हे उत्क्रांत झालेले आहेत असं ह्या बाह्यरूपीय
पुराव्यावरून सांगता येईल. त्याच्यानंतर काय केलेलं आहे बघा, पुढचा दुसरा 2 नंबरचा जो पुरावा दिलेला आहे तुम्हाला पुस्तकामध्ये तो आहे शरीरशास्त्रीय पुरावे. आता बघा, शरीराचे शास्त्रीय अभ्यास करून जे पुरावे मांडले गेलेले आहेत त्याला शरीरशास्त्रीय पुरावे. मग आता शास्त्रशुद्ध अभ्यास करत असताना त्यांनी काय केलेलं आहे बघा, की इथे 4 चित्र तुम्हाला दिलेले आहे. मानवाचा हात दिलेला आहे, मांजरीचा पाय दिलेला आहे, वटवाघळाचा चर्मपर दिलेला आहे आणि देवमाशाचा पर म्हणजे देवमाशा पोहण्यासाठी जो पर वापरतो ते दिलेले. आता ह्या मानवी हात, मांजरीचा पाय, वटवाघळाचा पंख आणि देवमाशाचा पर हे आपण बाहेरून जर बघितले तर वेगळे दिसतात ना. सगळे काही सारखे दिसतात का हो? नाही दिसत. त्यांचं कार्य सुद्धा काय आहे? वेगळं आहे. आता बघा, आपल्या हाताचं कार्य काय आहे? आपण काम करण्यासाठी वापरतो. मांजरीचा पाय चालण्यासाठी वापरला जातोय, वटवाघळाचा पंख उडण्यासाठी वापरला जातोय, देवमाशाचा पर काय आहे? पोहण्यासाठी वापरला जातो. बाहेरून जरी ते वेगळे दिसत असले, त्यांचं कार्य जरी वेगळं असलं तरी जर तुम्ही नीट निरीक्षण जर केलात ह्यांच्या हाडांची जोडणी आणि हाडांच्या रचनेमध्ये खूप साम्य आहे. काय म्हणलेले बघा, अवयवातील हाडांची रचना व हाडांच्या जोडणीमध्ये काय होते? साम्य दिसून येते. बरोबर आहे. हे खूप शास्त्रज्ञांनी निरीक्षण करून आणि मग हे जे साम्य दिसतंय याच्यावरून काय सांगू शकतो आपण, की उगमस्थान आहे आणि एकाच हे सर्व सजीव काय आहेत? एकाच पूर्वजांपासून म्हणजे मानव, मांजर, वटवाघूळ आणि देवमाशा या सर्वांचे पूर्वज काय आहेत? एकच आहेत. किंवा हे जे वेगवेगळे प्राण झालेला आहे, बदल जो झालेला आहे त्या कोणत्या प्रक्रियेने झालेला आहे? उत्क्रांतीमुळे झालेला आहे. तर तिथं दिलेलं आहे. आता सांगा पाहू म्हणलेलं आहे, सजीवांच्या शरीरात विविध अवयव कोणते आहेत? आता आपण अवयव म्हटलं तर खूप सारे अवयव सांगू शकतो. बरोबर आहे. बाह्य अवयव आहेत, अंतर्गत अवयव आहेत, हात, पाय, धड, डोके असे अनेक अवयव, केस, डोळे असे अवयव आहेत. बरोबर आहे. शरीरात प्रत्येक अवयव त्यास उपयोगी पडतो का? आता शरीराच्या आतमध्ये काही अवयव आहेत म्हणून सांगितले मी. पचन संस्थेचे अवयव आहेत, श्वसन संस्थेचे अवयव आहेत. व पचन संस्थेचे सगळेच अवयव आपल्याला उपयोगी पडतात का हो? नाही. तर काही अवयव काय झाले, टप्प्याटप्प्याने ते आपल्याला निरुपयोगी पडत गेलेले आहेत. तर इथं ह्याच्यासाठी आता आपल्याला तिसरा एक पुरावा बघायचा आहे, तो आहे अवशेषांगे. पहिला बघितला आपण बाह्य रूपीय पुरावे, दुसरा आहे शरीरशास्त्रीय पुरावे आणि शेवटचा तिसरा जो आहे तो आहे अवशेषांगे. अवशेष शिल्लक राहिलेला भाग. बरोबर आहे. तर काय म्हणले बघा, सजीवामधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांगे म्हणतात. मी आत्ताच सांगितले. बरोबर आहे. अवशेषांगे म्हणजे काय आहेत? अपूर्ण वाढ झालेले निरुपयोगी इंद्रिय. लक्षात ठेवायचं. अवशेषांग, अवशेष म्हणून शिल्लक राहिलेलं अवयव त्याला अवशेषांग असं म्हणतात. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? काही ऱ्हास पावलेत. आता आपल्या शरीरामध्ये शेपटी काय झाली आहे? पूर्ण ऱ्हास, नष्ट पावले. ऱ्हास पावणे म्हणजे काय आहे? नष्ट होणे. तर ते ऱ्हास पावलेल्या, अपूर्ण वाढ झालेल्या काही इंद्रिय आहेत. आणि ते कसे आहेत इंद्रिय? आपल्याला उपयोगी आहेत का हो? नाहीत, निरुपयोगी आहेत. तर अशा अवयवांना किंवा अंगांना अवशेषांग असं म्हणतात. थोडीशी व्याख्या आपण पाठ करावी लागते, पण त्याच्यातले महत्वाचे मुद्दे जे आहेत ते बघा. ऱ्हास म्हणजे नष्ट पावलेले किंवा अपूर्ण म्हणजे पूर्ण वाढ न झालेले. आणि असे हे जे दोन्ही अवयव आहेत ते निरुपयोगी आहेत. आपल्याला उपयोगी आहेत का? नाही. त्यांना आपण अवशेषांगे म्हणतो. आता काय झालं बघा, इंद्रियांमध्ये क्रमाक्रमाने उती, अंगे आणि इंद्रिय म्हणजे सजीवांमध्ये इंद्रियामध्ये क्रमाक्रमाने बदल घडून आले आणि काही नवीन उती, अंग किंवा इंद्रिय उत्पन्न झाले. आता आपण हे पाहिलेलं आहे वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये आणि प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपण पाहणार आहोत की कसं कसे ते अंग तयार झाले.
विशिष्ट परिस्थितीमध्ये, आता काय म्हणलेलं आहे बघा, एखाद्या परिस्थितीमध्ये एखादा अवयव हा एखाद्या सजीवासाठी काय असतोय, उपयोगी असतोय, पण तोच अवयव दुसऱ्या सजीवासाठी काय ठरतोय, निरुपयोगी ठरतोय. विशिष्ट, म्हणून तेच दुसरा मुद्दा काय म्हणलाय की विशिष्ट परिस्थितीत शरीराची एखादी रचना काय असते म्हणलेली आहे, उपयुक्त असते, पण भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक असते. काही परिस्थितीमध्ये ती निरुपयोगी असते किंवा हानिकारक असते. आता पुढे काय म्हणलंय बघा, नैसर्गिक निवड कशाला म्हणतात, जे सक्षम आहेत आजूबाजूच्या अवतीभोवतीच्या परिसराशी जे जुळवून घेऊ शकतात त्यांना ते जगतात, आणि जे जुळवून घेऊ शकत नाहीत ते मरतात. आपण डायनासोरचं उदाहरण पाहिलेलं आहे. तर नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेमध्ये काही इंद्रिय असे आहेत की ती नाहीशी व्हायला सुरुवात होते, आणि ती नाहीशी व्हायसाठी हजारो वर्ष लागतात. आता माणूस, आदिमानव जो होता तो शेपटी असणारा होता असं म्हणतात, बरोबर आहे, पण हजारो वर्षाच्या कालावधीनंतर त्या शेपटीचा ऱ्हास झाला म्हणजे नष्ट झाली. तर त्याच्यासाठी अवशेषांगासाठी काही उदाहरणं इथं दिलेली आहेत. आता आपण आत्ताच काय बघितलं की काही विशिष्ट असतात अंग की जे काही सजीवांमध्ये उपयोगी असतात, पण भिन्न परिस्थितीत काही सजीवांमध्ये ते काय असतात, निरुपयोगी असतात. त्याचे दोन उदाहरणं इथं आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पहिला आहे आंत्रपुच्छ आणि दुसरा आहे कानांचे स्नायू. आंत्र म्हणजे आतडे आणि पुच्छ म्हणजे जो लहान आतड्याच्या शेवटी जो छोटा भाग आहे, इथं दाखवलाय बघा पुस्तकामध्ये, हा छोट्या भागाला आंत्रपुच्छ असं म्हणतात. आणि हे आंत्रपुच्छ त्याला आपण अपेंडिक्स असं म्हणतो. तुम्हाला समजणाऱ्या शब्दात सांगते इंग्लिशमधलं. तर तो अपेंडिक्स हा रवंथ करणारे प्राणी जे आहेत, चारा खाणारे प्राणी, त्यांच्या शरीरामध्ये उपयोगी आहे, पण आपल्या शरीरामध्ये काय आहे, निरुपयोगी आहे. मग आपल्या शरीरामध्ये तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की काय मॅडम, कशामुळे येतो आपल्या शरीरामध्ये. तर बघा, हजारो वर्षापूर्वी ज्यावेळेस अग्नीचा शोध लागला नव्हता त्यावेळेस मानव काय करत होता, आदिमानव हा फळं, कंदमुळं आणि कच्चं मांस खात होता, आणि त्या मांसामधून सेल्युलोज नावाचा पदार्थ हा आपल्या शरीरामध्ये जात होता. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये सेल्युलोजचं पचन होत नाही. आपण सजीवांची जीवन प्रक्रिया या भाग 2 मध्ये पाहिलेलं आहे की सेल्युलोजचं पचन होत नाही, पण विष्ठा तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि ज्यावेळेस कच्चा आपण खातो बरेच काही, त्यावेळेस त्याचं पचन होण्यासाठी त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये आंत्रपुच्छ होतं. म्हणजे आत्ताच मी काय म्हणले की काही रचना असते, एखाद्या परिस्थितीमध्ये ती उपयोगी असते, पण भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. आता काय झालं, हळूहळू शोध लागत गेले, अग्नीचा शोध लागला आणि मानव अन्न शिजवून खायला लागला. आणि मग ज्यावेळेस शिजवून खायला सुरुवात झाली त्यावेळेस त्या मानवाच्या शरीरामध्ये सेल्युलोज हे कमी चाललं, आणि मग आंत्रपुच्छाचं काही काम राहिलं का हो, नाही राहिलं. म्हणून तो अवयव काय झालाय, छोटा 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 होत गेलाय, ऱ्हास पावलाय, ऱ्हास नाही पावला, त्याची कमी कमी म्हणजे वाढ ही अपूर्ण होत गेली, आणि तो आता सध्या आपल्या शरीरामध्ये अवशेष म्हणून शिल्लक राहिलेला आहे. पण रवंथ करणारे प्राणी पूर्वी पण तेच खात होते, आता पण तेच खात आहेत, आणि म्हणून त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा, मानवात निरुपयोगी आहे आंत्रपुच्छ, पण रवंथ करणाऱ्या प्राण्यामध्ये कडबा चारा जे खातात ते कच्चच खातात ते, आणि मग त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात सेल्युलोज जातं त्यांच्या शरीरात. मग त्या सेल्युलोजचं पचन करण्यासाठी हे आंत्रपुच्छ रवंथ करणाऱ्या प्राण्यामध्ये काय आहे, उपयोगी आहे असं म्हणलेलं. त्याच्यानंतर कानांचे स्नायू म्हणलेत बघा. आपण बघा, आपले कानांचे स्नायू मऊ आहेत, पण बघा माकड कान हलवू शकते, पण आपण कान हलवू शकतो का, नाही. तर ते सांगितलेलं आहे की कानांचे जे स्नायू आहेत ते आपल्यामध्ये अवशेषांग म्हणून असले तरी ते माकडामध्ये काय आहेत, उपयुक्त आहेत असं सांगितलेलं आहे. आणि मानवामध्ये ते काय आहेत, निरुपयोगी. म्हणजे मानवामध्ये निरुपयोगी असणारे पहिले जे दोन आहेत, आंत्रपुच्छ आणि कानांचे स्नायू, बरोबर. आता तिसरं आहे माकड हाड. माकड हाड कुठं असतंय, तर इथं असतंय, जिथं शेपटी होती ना आपल्याला, किंवा माकडांना जिथं शेपटी असते म्हणून तिथं ते माकड हाड आहे. मग कशामुळं आहे, तर बघा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आदिमानव जो होता त्याला शेपटी होती, आणि ती शेपटी हलवण्यासाठी ते माकड हाड लागत होतं.
पण हजारो वर्षाचा कालावधी गेला आणि मग ती शेपटी काय झाली, नष्ट झाली. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बदल झाले, अवयवाचा ऱ्हास झाला आणि मग शेपटी गेली. पण त्याच ठिकाणी बरोबर ते माकड हाड काय म्हणून राहिलेलं आहे, अवशेषांग म्हणून राहिलेलं आहे. त्याच्यानंतर अक्कलदाढा. आता अक्कलदाढा कधी येतात तर 20 वर्षाच्या नंतर येतात त्या अक्कलदाढा. आणि मग मागं आपल्याला बरेचदा दुखायला लागतंय किंवा त्या अक्कलदाढेचा उपयोग अन्न चावण्यासाठी आपल्याला होत नाही. पूर्वी त्याचा उपयोग होत असणार आहे, पण आता त्याचा उपयोग होतोय का, नाही होत. आणि म्हणून तो सुद्धा अवशेषांग म्हणून राहिलेला आहे. आणि शेवटचा अवशेषांग जो आपल्या शरीरामध्ये आहे ते अंगावरचे केस आहेत. आदिमानव हा खूप केसाळ होता. पूर्वी आपण संरक्षणासाठी शरीराच्या कपडे वगैरे वापरत नव्हतो, बरोबर आहे. झाडावर राहत होता, कंदमुळं खात होता आणि मग आदिमानवाला केसाळ होता. पण उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये हळूहळू हळूहळू त्या केसांचा ऱ्हास झाला, पण तरी सुद्धा अजून सुद्धा ते बारीक बारीक केस हे आपल्या शरीरावर आहेत. तर त्याचा आता उपयोग आपल्याला ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण करण्यासाठी होतोय का, नाही होत. पण तो आहे आपल्या शरीरावर, अविकसित आहे आणि म्हणून तो एक अवशेषांग आहे. तर अवशेषांग कशाला म्हणतात, अवशेषांगांची उदाहरणे द्या, असं जर परीक्षेत प्रश्न आला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सजीवामध्ये ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग म्हणतात. अवशेषांग मानवामध्ये आढळणाऱ्याची उदाहरणे आहेत आंत्रपुच्छ, कानांचे स्नायू, माकडहाड, अक्कलदाढा आणि अंगावरील केस. तर इथं तुम्हाला चित्र सुद्धा दाखवलेलं आहे, माकडहाड कुठं आहे आणि शेवटी जे नंतर येतात अक्कलदाढा त्या शेवटी असतात, सगळ्यात शेवटी. आणि कानांचे स्नायू सुद्धा इथं दाखवलेले आहेत. तर हे मानवाच्या शरीरात आहेत. याच्यापेक्षाही अजून खूप सारे अवशेषांग आहेत. तर ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे की विविध प्राण्यांमधील अवशेषांगे शोधून ते दुसऱ्या प्राण्यात कशी उपयुक्त आहेत ते शोधा आणि तुमच्या वर्गामध्ये त्याचं सादरीकरण करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर याचा अभ्यास तुम्ही इंटरनेटच्या मदतीने करायचा आहे. तर इथं आपण थांबूयात. थँक्यू.